कथेचं नाव झुंज. लेखक आबासाहेब घावटे. आपाराव माने हे गावचे प्रतिष्ठित व्यक्ती होते. 20-25 एकर जमीन होती. गावात टोलेजंग, चिरेबंदी वाडा, रंगीत गाडी, खिलाऱ्या बैलांची जोडी, खास फिरायला घेतलेला घोडा, दारासमोर मोटारसायकल, नवीनच घेतलेला ट्रॅक्टर, सारं काही झकास होतं. शेतामध्ये 8-10 एकर ऊस लावलेला, आंबा, लिंबू, पेरू अशा फळांच्या बागा लावलेल्या. चिरेबंदी वाडा शेतातही बांधलेला. 5-6 दुभत्या म्हशी, 2 बांधवी विहिरी, 3 बोर, जिकडच्या तिकडं पाईपलाईन केलेली, सालाचं 2 गडी, असा आपांचा प्रपंच होता. सारं आपाने चिकाटीनं उभा केलं होतं. कष्टच माणसाला पुढं नेतं हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे ते केवळ मजुराकडून काम न करून घेता स्वतःही काम करायचे. घरी लेकरा बाळांनाही कमी नव्हतं. आपांना 6 मुली आणि 1 मुलगा होता. चांगली स्थळं बघून पोरी दिल्या होत्या. सुनबी चांगली भरल्या घरची आणि देखणी दुखणी केली होती. सगळ्यांना लेकरं बाळ होऊन त्यांचं प्रपंच मार्गाला लागलं होतं. पण माणसाच्या आयुष्यात ऊन सावलीचा खेळ कायम चालू राहतो. आपाच्या 2 मुली अगदी चालता बोलत्या गेल्या. काळजाला झालेल्या जखमेवर पट्टी बांधून आपा आयुष्याची पुढची वाट चालत होते. बघता बघता जीवनाची गाडी उताराला लागली. अशा वेळी हातातला कचरा पुढच्या पिढीच्या हातात देऊन मोकळं होणं उत्तम असतं. कारण पिढी बदलली की जीवनाच्या वाटाही बदलत असतात. आपांचा एकुलता 1 मुलगा संतोष. 6 मुलींच्या पाठीवर मुलगा झालेला. त्यामुळे सगळ्यांचा तो खूप लाडका होता. वंशाचा दिवा म्हणून त्याची फार काळजी घेतली जायची. संतोष मोठा गुणी मुलगा होता. वडिलांच्या पाठीमागे सगळी जबाबदारी त्यानं आपल्या खांद्यावर घेतली. तोही चांगलं कष्ट करायला लागला. शेतात त्यानं नवीन प्रयोग सुरू केलं. त्याला चांगलं उत्पन्न मिळायला लागलं. रोळलेली पायवाट सोडून नवीन मार्गाने गेल्याशिवाय क्षितिजा पलीकडे पाहता येत नाही याची त्याला जाणीव झाली होती. त्यामुळे तो शेतात नवे प्रयोग करत होता. कोणतंही काम काळजीपूर्वक करायला हवं असं त्याला नेहमी वाटायचं. त्याची 4 माणसात उडबस होती. तीही चांगल्या माणसात होती. आपल्या कानाच्या चाड्यावर सद्विचारांची मूळ धरलेली असणं गरजेचं असतं. कारण तेच विचार पुढं मानाच्या जिमनीत उगवणार असतात. त्याला येणाऱ्या भरघोस पिकावरच आपल्या जीवनाची वाटचाल अवलंबून असते. म्हणून चांगल्या माणसांचा सहवास जीवनात महत्वाचा असतो. संतोषला आई वडिलांकडून चांगली शिकवण मिळाली होती. त्यामुळे प्रपंचाची गाडी तो अगदी व्यवस्थित चालवत होता. आपल्या प्रपंचाच्या बागेत उमललेली सुंदर फुलं पाहून आपांचं मन भरवून यायचं. वृद्धांना फक्त हवी असते ती शांती, समाधानाची, गोड आल्हादायक झुळूक म्हणायची. पण या वयात त्यांच्यासमोर प्रचंड वादळ घोंघावतात आणि त्यांच्या मनाचं मनोरं हे उद्ध्वस्त करून टाकतात. त्यामुळे आयुष्याचा अखेरचा किनारा गाठण्यासाठी निघालेली त्यांची नौका ही सैरभैर होत असते आणि पुढील मार्गक्रम ही कठीण होऊन जात असतो. ती हेलकावं खायला लागत असते. वडिलांच्या पाठीमागं कुटुंबाची सगळी जबाबदारी मुलाला सांभाळावी लागते. घरदार, शेतीवाडी, नातीगोती यांची काळजी घ्यावी लागते. बहीण भावावर मायेचं छत्र धरावं लागतं. विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून रीतिरिवाज पाळावं लागतात. चालीरीती, रूढी, परंपरा, सण समारंभ यामध्ये सहभागी होऊन आपली संस्कृती जपावी लागते. संतोषला या साऱ्या गोष्टींची कल्पना होती. तो सगळं जिथल्या तिथं करत होता. सगळ्यांना मानपान देत होता. कोणाचा काही कार्यक्रम असेल तर तो आवर्जून उपस्थित राहायचा. रक्षाबंधन, भाऊबीज त्यानं कधीही चुकू दिली नाही. चोळी, बांगडी, साड्या, मुलांना कपडे सारं सगळ्यांच्या मनाप्रमाणे घ्यायचा. एखादी बहीण आली नाही तर तो स्वतः जाऊन तिला घेऊन यायचा. फुलाशिवाय झाडाला आणि पाहुण्या रावळ्यांशिवाय कार्यक्रमाला शोभा कशी येणार. त्यामुळे तो सर्वांना हमखास बोलवायचा. आनंद हा घेण्यापेक्षा अधिक वाटायला हवा. वाटण्यानंच त्याची गोडी वाढत असते. त्याची बहीण नंदा हिचा आपल्या एकुलत्या 1 भावावर भारी जीव होता. त्यालाही ती फार आवडायची.
तिला विचारल्याशिवाय तो नवं जुनं काही करत नसायचा. अगदी दिवाळीच्या बाजाराचं गाठोड सुद्धा तिच्याशिवाय सुटत नसायचं. विचारांचं धागं जुळलं की माणसाच्या मनाचे गाठोडी एकमेकांसमोर आपोआप रिकामी होत असतात. अगदी तसंच नंदाचं आणि संतोषचं व्हायचं. तिच्या हातचा स्वयंपाक सुद्धा त्याला फार आवडायचा. रक्षाबंधन आणि भाऊबीज इतरांची चुकेल, पण यांची कधी चुकायचीच नाही. माणसाचं मन एखाद्या धाग्यात माळेसारखं गुंफलं की तो धागा त्याला ओढत नेल्याशिवाय राहत नाही. स्त्रियांचं मन हे माहेरच्या आणि सासरच्या धाग्यात गुंतलेलं असतं. त्यामुळे ते सारखं इकडून तिकडं आणि तिकडून इकडं धावत राहतं. नंदा ही त्याला अपवाद नव्हती. त्यामुळे ती अधूनमधून माहेर यायची, गाठी भेटी घेऊन परत जायची. बहिणीची मुलं संतोषला मामा म्हणायचे, त्यामुळे सारेच जण त्याला मामा म्हणायला लागले. बघता बघता तो गावाचाही मामा झाला होता. गावातल्या उत्सवात, यात्रेत, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात तो आवर्जून सहभाग घ्यायचा. गावाच्या विकासासाठी तो खूप प्रयत्न करायचा. त्यानं बरोबरीच्या काही मित्रांना सोबत घेऊन विकासाच्या अनेक योजना गावासाठी राबवल्या. तरुण मुलं समाजकार्यामध्ये उतरल्यामुळं गावचं रूप बदलायला लागलं होतं. माणसाची बुद्धी आणि ताकद ही योग्य कामासाठी खर्च घातल्यावर विकासांची पावलं पुढं पडत राहतात. सुखाच्या हिरवळीवरून चालताना माणसाला पुढं दुःखाचा डोंगर आडवा आल्याशिवाय ते राहत नाहीत. ते पार करता करता माणूस घायाळ होऊन जातो. अनेक नवी नवी संकट माणसाच्या पुढे येऊन अचानक उभी राहतात. त्यातून त्याला सहजासहजी बाहेर पडता येत नाही. खूप मोठा संघर्ष करावा लागतो. जगाच्या इतिहासात प्रथमच कोरोना नावाचा व्हायरस हा चीनमधून उदयास आला आणि हा म्हणता तो जगाच्या कानाकोपऱ्यात वाऱ्यासारखा पसरला. त्यानं अखंड मानवजातीला आपल्या कवेत घेतलं. चालती बोलती माणसं पटापटा मरायला लागली. वैद्यकशास्त्रालाही त्यापुढे हात टेकायची पाळी आली. साऱ्या जगातले संशोधक रात्रीचे दिवस करून संशोधन करायला लागले, पण उपाय काही सापडेना. मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणं, ठराविक अंतर राखणं हे काही तात्पुरतं उपाय सुरू होतं. आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, सरकारी अधिकारी, पदाधिकारी, समाजसेवक, केंद्र आणि राज्य शासन लोकांना वाचवण्यासाठी खूप मोठा परिश्रम घेत होते. रोगाची साथ ही सर्वत्र पसरू नये यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता सगळी कार्यालय, दुकानं, शाळा, कारखानं सगळं काही व्यवहार बंद ठेवण्यात आलं. जमावबंदी करण्यात आली. लोकांना घराबाहेर न पडण्याची विनंती आणि आवाहन शासन प्रशासनानं केलं. सर्वत्र कोरोना रुग्णालये उभारण्यात आली. सर्व रुग्णांचा खर्च मोफत करण्याचा निर्णय हा शासनानं घेतला. शासनाबरोबरच काही सामाजिक संस्था, सद्विचारी लोक ही पुढे आली. लोकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या. अनेक उपाययोजना करण्यात येऊ लागल्या. तरीही कोरोना हा आटोक्यात येईना. स्मशाना जागा पुरेना एवढी प्रेत यायला लागली. कोरोना वेगानं पसरत होता. माणसाच्या जीवावर उठलेल्या या महाभयानक राक्षसाला कसं कुठं थांबवायचं, कसं संपवायचं हा प्रश्न जगासमोर उभा होता. आबालवृद्ध हे घरातच बसून होते. बाहेर पोलीस प्रशासन सज्ज होते. आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरू होती. पण दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि सेवा सुविधा पुरवण्यासाठी काही लोकांना तरी घराबाहेर पडणं हे आवश्यकच होतं. कुठं ना कुठं लोकांचा संपर्क येतच होता. त्यामुळे लोक बाधित होत होती. बघता बघता या रोगाची साथ सगळीकडे मोठ्या प्रमाणावर पसरली. लोकांना दवाखान्यात जागा मिळेना, ऑक्सिजन मिळेना, पुरेशी औषधं मिळेनात. लोकांचं हाल व्हायला लागलं. प्रशासन, आरोग्य विभाग कसोशीनं प्रयत्न करत होते. सारे हवालदिल झाले होते. आणि अशातच एकाएकी संतोषला ताप आला. सर्दी खोकलाही झाला आणि कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं. त्याला दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं. साऱ्या कुटुंबाच्या तोंडचं पाणी पळालं. कारण तो एकुलता एक होता. घराचा कुलदीपक होता. थकलेल्या आई वडिलांचा आधार होता. बहिणींचा पाठीराखा होता. गावासाठी समाजसेवक होता. मुलाबाळांसाठी पिता होता. त्यामुळे सगळ्यांना त्याची काळजी वाटायला लागली. रुग्णाच्या सोबत थांबण्यातही मोठा धोकाच होता.
कारण हा संसर्गजन्य आजार होता. त्यामुळे सहसा रुग्णाच्या जवळ रुग्णालयातील कर्मचाऱ्याशिवाय दुसरं कोणी नसायचं. तेच त्यांची सर्वस्वी काळजी घ्यायचे. मरणाच्या भीतीनं माणसं रुग्णापासून दूर जायचे. कित्येक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना संकट काळातही जवळच्या लोकांनी मदत केली नाही. सरकारी निर्बंधही कडक होते. तसेच रुग्णांची काळजीही रुग्णालयात ही घेतली जायची. आपल्या भावाला एकट्याला रुग्णालयात सोडून जाणं नंदाला योग्य वाटत नव्हतं. जेवढं आपण महत्वाचं तेवढंच त्याचा जीव वाचवणंही हे महत्वाचं आहे. त्यामुळे नंदा रुग्णालयात थांबली. ती त्याला मोठा धीर द्यायची. कारण रुग्णाला आजाराचं संकट पेलण्यासाठी मानसिक आधार ही देण्याची फार गरज होती. रुग्ण मनानं खचला की संपलं. कोणतंही औषध त्याला बरं करू शकत नाही. या कोरोना काळात तर अतिशय भयानक वातावरण होतं. रुग्णांच्या संपर्कात आले तर संसर्ग होईल या भीतीनं कोणीही जवळ येत नव्हतं. तर कित्येक रुग्णांनी भीतीपोटी आपलं जीव गमावलं होतं. नंदा आपल्या भावाची फार काळजी घ्यायची. त्याला खायला प्यायला काही कमी नव्हतं. त्याच्या वारंवार तपासण्या सुरू होत्या. एके दिवशी डॉक्टरांनी त्याचा सिटी स्कॅन करायला सांगितला. त्याचा आजार खूपच वाढलाय असा रिपोर्ट आला. डॉक्टरांनी नंदाला बोलावलं आणि संतोषला इथून मोठ्या दवाखान्यात घेऊन जावा असं सांगितलं. तिला काय करावं ते कळेच ना. तो चांगला खातोय, औषध गोळ्या घेतोय, चांगला बोलतोय आणि अचानक असं काय. माणसांना जीवदान देणारं खरं देव हे डॉक्टर आहेत. त्यांचं ऐकायला हवंय. नंदानं तिच्या मुलाला बोलावून घेतलं आणि संतोषला औरंगाबादला घेऊन गेली. आई वडील थकलेले होते. त्यांना ही गोष्ट सांगणं खूप अवघड होतं. त्याच्या बायकोला सांगावं तर ती हरीण काळजाची होती. तिनं तिच्या बहिणीला आणि तिच्या मुलांना बोलावून घेतलं. संतोषची परिस्थिती सांगितली. तू आहेस तर घे काळजी म्हणून लांबूनच सांगून साऱ्या निघून गेल्या. माणसाच्या अंतकरणाची खरी ओळख संकट काळात होते. शब्दांचे हात पाठीवर फिरवणारे पुष्कळ भेटतात, पण प्रत्यक्ष मदत करणारे फार थोडे असतात. कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईक यांचे फार हाल झाले. घरातली नात्यातली सारी दूर पळाली. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सरकारी अधिकारी हेच रुग्णांचे खरेखुरे आधारस्तंभ बनले. संतोषचे उपचार सुरू होते. त्याचं शरीरही चांगला प्रतिसाद देत होतं. नंदाला वाटलं जरा 2 दिवस गावाकडे जाऊन यावं. बहिणीच्या मुलाला दवाखान्यात थांबवलं आणि ती घरी आली. 1 दिवस कसा बसा गेला आणि दुसऱ्याच दिवशी लगेच संतोषचा फोन आला. ए अक्का, अक्का तू ताबडतोब ये. नसता माझी तुझी भेट नाही होणार. तू ये, मला बघू दे एकदा. नंदा मुलाला घेऊन धावतच हॉस्पिटलमध्ये गेले. संतोषची तब्येत खालावली होती. कुणाला बोलावं, काय सांगावं, कसं करावं तिला काही कळेना. सभोवताली दाटलेल्या काळ्या कुट्ट अंधारात दिवा कुठं शोधावा, घनदाट जंगलातून कोणत्या वाटेनं बाहेर पडावं ती तशीच हिंमत बांधत होती. भावाला धीर देत होती. डॉक्टरांनी त्याला ऑक्सिजनवर ठेवलं होतं. त्यांचा शर्थीचा प्रयत्न चालू होता. झुंजणं हे माणसाच्या हातात असतं, पण यश नाही. नंदाच्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं होतं. एकुलता एक भाऊ आहे, सोन्यासारखं घरदार आहे, सुखाचा प्रपंच आहे, काही कमी नाही. आणि एकाएकी कसंही संकट कुठून आलं कोणास ठाऊक. माझ्या देवासारख्या भावाच्या मागे लागले. कसं बाहेर पडावं यातून? कुठलं औषध तरी आणावं, कोणत्या डॉक्टरांना बोलवावं, कोणत्या देवाला हात जोडावेत. देवानंही देवळाचं दार बंद करून घेतलंय. त्यालाही गळायला बसलाय हा कोरोना. कुणापुढं पदर तरी पसरावा. काय चाललंय हे? पृथ्वीवरची सारी माणसं उचलून यमाला स्वर्गात नेऊन ठेवायची आहेत का? असा प्रश्न हातबल झालेल्या नंदाला पडला. तिला काही सुचत नव्हतं. फक्त आपल्या भावाला कसं वाचवावं तिला काही कळत नव्हतं. तिला अन्न पाणी गोड लागेना. तिच्या नजरेचा कॅमेरा सतत संतोषच्या भोवती फिरत होता. काहीच धडधडत होतं. ती मन खंबीर करत होती, पण त्याच्या भिंतीवर भीतीचं दारुगुळ आदळत होतं. घड्याळातील एक एक क्षण जड वाटायला लागलं होतं. दवाखान्यात खाटेवर पडलेला देह पाहून मन विषण्ण झालं होतं.
मनाची तटबंदी ढासळत होती आणि तेवढ्यात एकाएकी ताई ताई असा आवाज आला. संतोषने एकदा डोळं भरून नंदाकडे पाहिलं आणि एकाएकी झटकन मान टाकली. अखेर झुंज अयशस्वी झाली. मृत्यूच्या जबड्यात जाऊन तो कायमचा विसावला. नंदानं त्याच्या देहाला मिठी मारली आणि मोठ्या मोठ्यानं आक्रोश करायला लागली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिला बाजूला ओढलं. तिची समजूत घालण्याचा ते प्रयत्न करायला लागले, पण ती बेभान झाली होती. आसवांच्या नद्या ओसंडून वाहत होत्या. आता काय सांगू मी थकलेल्या आई बाबांना, काय सांगू? वहिनींना कसं सांगू तुझ्या कपाळाचं कोखू पुसलंय? मामा कुठं दाखवू या पोरांना? बाबा कुठं आहेत? असं विचारणाऱ्या बाळांना काय उत्तर देऊ मी? कोणत्या पुस्तकात सापडतील मला या प्रश्नांची उत्तरं? नाही, आता काय नाही. विझलेल्या दिव्याची ज्योत आता पुन्हा कधीही पेटणार नाही, कधीही पेटणार नाही, कधीही पेटणार नाही.